तर मित्रांनो, लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स माझ्याकडे आलेले आहेत. कोण होणार सेफ आणि कोण होणार घराच्या बाहेर, कारण ह्या आठवड्यात तर इव्हिक्शन कन्फर्म होणार आहे. तर कोण होणार आहे घराच्या बाहेर हे बघण्यासाठी ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. तर चौथ्या नंबरला आहे जो यार दिसतच नाही, जो काय करायला जातो पण ते एवढं वर्कआउटच होत नाही, तो म्हणजे निखिल दामले. निखिल दामले आहे चौथ्या नंबरवर. त्याच्यानंतर त्याच्याच वरती म्हणजे तिसऱ्या नंबरला आहे योगिता चव्हाण. त्याच्यानंतर टॉप टू मध्ये आहे अभिजित सावंत दुसऱ्या नंबरला. आणि नंबर 1 काहीही करा ती जागा बदलू शकत नाही, कारण खूप जास्त वोट्स नाही. नंबर 1 वरती आहे सूरज चव्हाण. ह्या माणसाला हलवणं खूप जास्त कठीण आहे. आणि ह्यांच्यामधलं आता इव्हिक्शन कुणाचं होणार आहे, तर इव्हिक्शन जे होणार आहे ते योगिता चव्हाण किंवा निखिल दामले ह्यामधलंच होईल. पण मला असं पर्सनल लेवलला वाटतं की निखिल दामलेला राहायचंय ना घरात, तर त्याला ठेवा. योगिताला तसंही राहायचं नाही, तर तिला जाऊ दे यार, बिग बॉसच्या घरातनं इव्हिक्ट होऊ दे. मला असं थोडंफार वाटायला लागलं की या वेळेला बिग बॉस योगिता चव्हाणला घरातनं बाहेर काढतील, कारण ती काहीच करत नाही आणि तिला स्वतःला राहायचं पण नाही, त्याच्यामुळे ती काहीच करत नाहीये. तर त्याच्यामुळे ती घराच्या बाहेर यावेळेला जाईल आणि निखिल दामले सेफ होतील. तर बघूया आता कोण होते घराच्या बाहेर आणि कोण नाही. तर लेटेस्ट अपडेट्स न्यूज साठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला काय वाटतं कोण होईल घरातनं बेघर हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता आपण भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन स्टे सेफ, स्टे कूल, बाय.